हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघितलेलं होतं की आम्ही मडीला जाऊन आलो आणि त्यानंतर हा आहे नेक्स्ट डे आणि दुसऱ्या दिवशीच यांना जायचं होतं अमेरिकेला. तर म्हटलं चला स्नेहलन ते आहेत तर आपण थोडंसं बाहेर जाऊन येऊया आणि त्यांना गणपतीची मूर्ती पण सोबत न्यायची होती. तर ती घेण्यासाठी आम्ही बाहेर गेलो आणि आम्ही आमच्या सासूबाईंना पण सोबत घेऊन गेलो. तर गेल्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं बाहेर जाऊन कॅफेला जाऊन टाईम स्पेंड करावं, थोडंसं खावं प्यावं, मुलं पण आहेत सोबत. त्यामुळे आम्ही सर्वजण सोबत गेलो आणि ज्या माझ्या मावशी आहेत म्हणजे सासूबाई आहेत त्यांना आम्ही फर्स्ट टाईम कॅफेमध्ये घेऊन गेलेलो होतो. त्यांना पण खूप छान वाटलं आणि असंच टाईम होता म्हणून आम्ही झुडिओला गेलो आणि तिथे आम्ही सर्वांसाठी काय काय घेतलं म्हणजे स्नेहलनी नितीनदादांनी काहीच नाही घेतलं, पण नितीनदादांनी आणि स्नेहलनी परीसाठी आणि वीसाठी ड्रेस पण घेतलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. फोटो पण नाही काढला एक पण. तुला आई बोलव ना बाळा इकडे. मगाशीच काढायला लागत होता, लक्षात नाही. वीचा फेवरेट पिझ्झा, परीचा फेवरेट पिझ्झा. थांबा एक मिनिट, स्नॅप काढते मला मी. हात काढ. तर आत्ताच आम्ही ना पॉकेट कॅफेमधून निघालो आणि त्यानंतर आलेलो आहोत इकडे झुडिओला. म्हटलं आता हे जाणार आहेत ना तर चला एकदा झुडिओला जाऊन येऊ, फिरून येऊ. काय आवडलं तर घेऊ, नाही तर मग फक्त जाऊ. आणि मावशी पण आलेलं आहे ना फर्स्ट टाईम, तर म्हटलं मावशी पण बघतील, त्यांना पण थोडंसं फिरवते. आता हे गेल्यानंतर तर काही आम्ही बाहेर पडणार नाही आहे ना लवकर. तर म्हटलं चला आता मावशी, स्नेहल, नितीनदादा ते सगळे सोबत आहे तर येऊ एकदा फिरून, सगळे सोबत टाईम स्पेंड करू म्हणून आलेलो आहोत. आणि उद्या यांना जायचं आहे तर उद्या कुठेच नाही जाणार, उद्या दिवसभर घरात, संध्याकाळी 4-5 वाजता हे निघतील. तर आता बघू काय आवडतंय की नाही. चला कामाची शॉपिंगला सुरुवात केली. मी एक जीन्स 2 टॉप घेतलेत. आता हे इकडं शोधतात ते कुणाला काय आवडते कुणाला. मी परीसाठी हा एक टॉप घेतलाय. परी आहे बघ आंबा. आणि हे इकडे आहेत ना काकांसाठी. इकडे आता काकांना घेत आहे, हे चप्पल शोधते आणि यांना पण क्रॉक्स घ्यायचे. आता ही घेतलेली होती पण ते म्हणताय की दुसरी घ्यायची. आता इथे हे यांच्यासाठी आणि काकांसाठी क्रॉक्स बघताय. इकडे सारांचं चाललंय चिडचिड करायचं काम. परीचं बघा, ए परी बघा, परी परी कशा लोम कळते. छोटी होणार आहे. नाही नाही छोटी होणार आहे, ही छोटी होणार आहे. त्याला माहित आहे. परी तुझं काय चाललंय ग. थांब आपण जाऊ. हे इकडे शूज बघताय. बाबा तुम्ही आता व्हाईट सोडून दुसरं काहीतरी घेतलं तर बरं होईल. आणि असे पण तुमच्या अजून जसेच्या तसेच आहेत घरात. काय नाहीये, मी घरी गेलो दाखवू तुम्हाला. व्हाईट नाही, हे वाले आहेत ना. मी तसं नाही म्हणते, मी त्यांना असं म्हणते दुसरे कलर घ्या. म्हणजे बायकोला काही चॉईसच नाही. कोणता बाबांना चॉईस करून देते ती. बाबा परीने बघा कोणते दिलेत तुम्हाला. हे बघ ग काय घेताय. तशा आहे त्यांच्याकडे ऑलरेडी. तो घालून बघितला, छान नाही दिसत आहे. तो ग्रीन वाला वरचा. हा शॉपिंग करायला खूप भारी वाटतंय. असं वाटतं ही रात्र जाऊच नाही. आता उद्या निघायचं आहे यांना, तर हा लास्ट डे आहे सोबतचा. त्याच्यानंतर 6 महिन्यांनीच आम्ही पुन्हा भेटणार आहोत. आणि
मला ना उदास व्हायला बिलकुल आवडत नाही बरं का, पण त्यांचं आहे ना तोंड सकाळपासून ना एकदम बारीक झालेलं आहे. मावशीचं पण तोंड एकदम बारीक झालं आहे. पण मी असा विचार करते की आपण असं नाराज होऊन वगैरे ना जास्तच दिवस पटपट जात नाही. असं वाटतं एक दिवस हा 1 महिन्यासारखा आहे. पण ना ते सकाळपासून असं तोंड सोडून बसलेले आहेत आणि आता आहे ना थोडेसे वीर गेलाय तिकडे चेंजिंग रूममध्ये गेलाय वाटतं, कपडे घेऊन गेलाय चेंजिंग रूममध्ये. आणि आता ना चला काही नाही बोलते नंतर. ही जी चॉईस आहे ना वीरने घातलेली, ही आहोंची चॉईस आहे म्हणजे नितीन दादांची. आणि आता तो चेंज करून येईल, ती स्नेहलची चॉईस आहे. बघू आता कुणाची छान वाटते. आता वीर आलेला आहे इकडे. मागे जा बाळा, मागे जा, मागे जा अजून. आता ही चॉईस स्नेहल मम्माची आहे. आता तुम्हीच कमेंट करून सांगा आहोंची चॉईस छान होती की स्नेहल मम्माची छान होती. वीर तर डायरेक्ट पळतोय. छान वाटतंय का? कोणता छान वाटते बाबा, पहिला की हा? हा छान वाटतोय ना. ती मगाची जे घातलेला होता तो ड्रेस ते यांच्या चॉईसचा होता आणि आता घातलेला ड्रेस हा हिच्या चॉईसचा आहे. आता कमेंट करून सांगा नेमकी कुणाची चॉईस छान आहे. वीर कोणता आवडला तुला? पळाला पळाला चिल्ले पिल्ले करणार ना आपले मग.